नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन झाले सज्ज. शासकीय गोदाम परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी कर्मचारी दाखल. समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण. महापालिका शिक्षकांनी पाठ्यपुस्तकांची मागणीप्रमाणे केली स्वीकृती. शहरात भरदिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास ठोकल्या बेड्या. सोन्याचा ऐवज जप्त करत शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांची दमदार कामगिरी. आणि सोलापुरात बार डान्सरवर केला बलात्कार. शहरातील सराफ व्यापाऱ्याला पोलिसांनी केली अटक. बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी रामवाडी शासकीय गोदाम परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मतमोजणीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाल्याचे दिसून आले. देशातील लोकसभा निवडणुकीनंतर मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मंगळवार दिनांक 4 जून रोजी भारतासह महाराष्ट्रात आणि सोलापूरमध्ये लोकसभेच्या मतांची मोजणी होणार आहे. त्या अनुषंगाने सोलापूर स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले असून मतमोजणीची तयारी पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान रामवाडी इथल्या शासकीय गोदामाकडे जिल्हा प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी दाखल झाले असून जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी आणि मतमोजणी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी संदर्भात तयारीचा आढावा सोमवारी घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावेळी सकाळी 10 वाजता शासकीय गोदामाकडे जाणारे रस्ते अधिकाऱ्यांच्या वाहनाने जाम झाले होते. निवडणूक कर्तव्यावर असणारे अधिकारी कर्मचारी तसेच विविध पक्षाचे पोलिंग एजंट यांनी शासकीय गोदामात प्रवेश केला. यावेळी गोदाम या ठिकाणी शहर पोलिसांचा तसेच राज्य राखीव पोलीस बलगटाचा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे दिसून आले. महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने समग्र शिक्षा अभियान अंतर्गत जोडबसवण्णा चौक इथल्या महापालिकेच्या शाळा क्रमांक 6 मध्ये मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्याचे कामकाज सुरू असल्याचे दिसून आले. महापालिका शिक्षण विभागांतर्गत असलेल्या मराठी, इंग्रजी आणि तेलुगू आणि उर्दू माध्यमांच्या 64 पैकी 58 शाळांना समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्याचे कामकाज सुरू असल्याचे दिसून आले. मराठी, उर्दू माध्यमांची पुस्तके महापालिकेच्या शिक्षकांनी आपल्या वाहनात भरून घेऊन गेल्याचे चित्र दिसून आले. महापालिकेच्या बीट क्रमांक 1 मधील शिक्षकांनी मागणीप्रमाणे पुस्तके घेण्याचे कामकाज सुरू केले असून त्यानंतर खासगी अनुदानित शाळांना पुस्तके वाटप केली जाणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी या मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. शासनाच्या समग्र शिक्षा योजनेअंतर्गत सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात येणार आहेत. नियोजित वेळापत्रकाप्रमाणे बीटनिहाय एकात्मिक पाठ्यपुस्तक वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. 29 मे ते 7 जून 2024 पर्यंत ही पुस्तके वाटप करण्यात येत आहेत. सोलापुरातील जोडबसवण्णा चौक येथील मनपा मराठी मुलांची शाळा क्रमांक 6 येथे या पुस्तकांचे वाटप करण्यात येत असून सोलापूर शहरातील सर्व महापालिका शाळा, खासगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना ही पुस्तके दिली जाणार आहेत. दरम्यान संबंधित मुख्याध्यापक किंवा शिक्षक प्रतिनिधींनी मागणी केल्याप्रमाणे आवश्यक ती पुस्तके ताब्यात घ्यावीत अशा लेखी सूचना महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी संजय जावीर यांनी यापूर्वीच दिल्या असून त्यानुसार या योजनेअंतर्गत महापालिका शिक्षण विभागाकडून एकूण 2,92,902 प्रति पाठ्यपुस्तकांची मागणी करण्यात आली. त्यापैकी 2,91,162 प्रति पाठ्यपुस्तके प्राप्त झाली आहेत. 99.40% पुस्तके उपलब्ध झाली आहेत. महापालिका मराठी, उर्दू, इंग्लिश माध्यमातील 64 शाळांपैकी 58 शाळांना 23,100 पुस्तके वाटप करण्यात आली. उर्वरित शाळांना 7 जून पर्यंत पुस्तके देण्यात येणार आहेत. महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी संजय जाबीर यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनपूर्वक शाळांना पुस्तके वाटप करण्यात येत आहे. दरम्यान याबाबत समग्र शिक्षाचे रियाज अत्तार यांनी अधिक माहिती देताना
महापालिकेच्या सर्व शाळांना मोफत पाठ्यपुस्तके वितरित केल्याचे सांगितले. त्याच पद्धतीने दिनांक 7 जून पर्यंत सदरची पुस्तके खासगी अनुदानित शाळांना दिली जाणार आहेत असे देखील सांगितले. नमस्कार. समग्र शिक्षा सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ सोलापूर अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक योजनेचे पाठ्यपुस्तकाचे वाटपाचे नियोजन 31 तारखेपासून करण्यात आलेली होती. त्यानुसार महानगरपालिकेच्या सर्व शाळा उर्दू आणि मराठी मीडियम आणि इंग्रजी अशा वाटप करण्यात आले. आज 3 तारखेला बीट क्रमांक 1 शाळांचं वाटप झालेलं आहे. जवळपास 100 शाळांचे पुस्तकांना वाटप करण्यात आलेले आहे. किती टक्के वाटप झाले? जवळपास 25% आता वाटप झालेले आहेत सर. लास्ट तारीख किती? लास्ट 7 तारखेला समाप्त आहे. 6वा बीट आहे 7 तारखेला. कोणते पुस्तकं येणार होते ते आलेत का? नाही, अजून फक्त तेलुगू माध्यमाची पुस्तकं आहेत. 1700 फक्त पुस्तकं राहिलेले आहेत. ते आता 1-2 दिवसात प्राप्त होतील. प्राप्त होताच त्यांचे शुक्रवारी वाटप करण्यात येईल. 100% पुस्तके सर्व 7 तारखेपर्यंत वाटप होतील. महात्मा बसवेश्वर, महात्मा गांधी, नेल्सन मंडेला यांचे विचार तत्वांचा जागर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषद 8 आणि 9 जून रोजी दक्षिण आफ्रिकेत पीटरबर्ग फोनिक्स शहरात होणार आहे. बसव तत्वांचा जागतिक स्तरावर प्रसार व्हावा याकरता बसवभूमी बसव कल्याण येथून बसव ज्योती यात्रा कर्नाटक राज्यातील बीदर बसव कल्याण मार्गे महाराष्ट्र, सोलापूर, पुणे, मुंबई येथून दक्षिण आफ्रिकेत पोहोचणार आहे. महात्मा बसवेश्वर, महात्मा गांधी, नेल्सन मंडेला यांचे विचार तत्वांचा जागर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषद 8 व 9 जून रोजी दक्षिण आफ्रिकेत पीटरबर्ग फोनिक्स या शहरात होणार असल्याची माहिती परमपूज्य जगद्गुरू चन्नबसवानंद महास्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत दिली. आपण बीदर जिल्हा बसव कल्याण अनुभव मंडपातून बसव ज्योत म्हणजे आंतरराष्ट्रीय बसव ज्योत यात्रा म्हणून आपण काढत आहे. परवा दिवशी बसव कल्याण ज्योत घेऊन बीदर, उमरगा, नळदुर्गा या मार्गातून आपण आज लिंगांग योगी सिद्धरामेश्वरच्या क्षेत्रामध्ये आपण आलेले आहोत सोलापूरहून. या ज्योत आपण साऊथ आफ्रिका म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा पीटरमारिट्सबर्ग आणि डर्बन, फोनिक्स असं 2-3 ठिकाणे तिथं बसवतत्व संमेलन परिषद होणार आहे साऊथ आफ्रिकामध्ये. 5 तारीखपासून 11 तारीखपर्यंत साऊथ आफ्रिकामध्ये बसवतत्वाच्या प्रचार आणि प्रसारासाठी आपण दक्षिण आफ्रिका नेणार आहोत. तर आज सोलापूरमध्ये स्वागत, कीर्तेश्वर मठमध्ये स्वागत होणार आहे. आणि आज संध्याकाळी पुण्यात बसवभक्त लोक, सर्व जाती मताचे सर्व बसवभक्त लोकांनी बसवण्याचा पुतळा बाजीराव मार्गमध्ये बसवण्याचा पुतळा आहे पुण्यात. तर पुणे शहरमध्ये सुद्धा बसव ज्योतीचं स्वागत होणार आहे. आणि 4 तारीख सकाळी ते संध्याकाळी पर्यंत मुंबई, ठाणा, अंबरनाथ या ठिकाणी बसव ज्योतीचं स्वागत होणार आहे. 5 तारीख 11 वाजता आपण निघणार आहोत पीटरमारिट्सबर्ग म्हणजे साऊथ आफ्रिका राजधानी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर. तर 8 दिवसाचा हा आंतरराष्ट्रीय बसव ज्योती यात्रा बसव कल्याण पासून साऊथ आफ्रिका पर्यंत जाणार आहोत. गुरु बसवा फाउंडेशन हैदराबाद, कल्याण कर्नाटक फाउंडेशन बीदर, चन्नबसवेश्वर ज्ञानपीठ कुंभलगोडा बंगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या परिषदेसाठी सोलापूर येथील किरीटेश्वर मठाचे परमपूज्य स्वामीनाथ स्वामीजी व जागतिक लिंगायत महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे, जिल्हाध्यक्ष शिवानंद गोगाव, महिला जिल्हाध्यक्ष राजश्री थळंगे, लिंगायत समन्वय समिती सकलेश बाभुळगावकर यांनी बसव ज्योती यात्रेला शुभेच्छा दिल्या. जगद्गुरू चन्नबसवानंद महास्वामीजी म्हणाले, महात्मा गांधींनी नेल्सन मंडेला यांना प्रेरणा दिली. विश्वगुरू बसवण्णा यांनी गांधींना प्रेरणा दिली. जगाला बसवण्णा बसव तत्वाची गरज आहे जी सर्वांना प्रिय आहे. जगातील विविध देशांमध्ये परिषदा आयोजित करून बसव तत्वज्ञानाचा प्रसार केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. दक्षिण आफ्रिकेतील महात्मा गांधी यांच्या नाती गांधी फाउंडेशनचे अध्यक्ष इला गांधी स्वागत करणार आहेत. बसवण्णांचे शब्द प्रकाशासारखे आहेत. अज्ञान, अंधकार, अन्याय यांचे निर्मूलन, सर्वत्र समतेचा समरस समाज घडवण्याचे व्रत मनात पेरण्याचे काम सर्वत्र झाले पाहिजे. साहित्याबरोबरच बसवांचे तत्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याची आशा आहे. बसवकुमार पाटील, अध्यक्ष, कल्याण कर्नाटक प्रतिष्ठान असा आशावाद व्यक्त केला. बसव तत्वज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने दक्षिण आफ्रिकेत आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केल्याचा आनंद आहे. बसवण्णांच्या तत्वांचा आणि संदेशाचा विविध देशांमध्ये परिचय करून देण्यासाठी अशा परिषदा उपयुक्त ठरतात असे मत विजयकुमार
हत्तुरे यांनी मांडले. या पत्रकार परिषदेस बसवकुमार पाटील, विजयकुमार हत्तुरे, नागनाथ पाटील, शिवानंद गोगाव, सकलेश बाभुळगावकर, राजश्री थळंगे, शिवराज कोडगी, विजयकुमार बावी आदी उपस्थित होते. ಓಂ ಶ್ರೀ ಗುರು ಬಸವಲಿಂಗಾಯ ನಮಃ. ಬಸವಾದಿ ಪ್ರಮಥ ನೆನೆಸಿಕೊಂಡು ಲಿಂಗೈಕ್ಯ ವೇದಾಂತ ಆಚಾರ್ಯ ವಿದ್ಯಾವಾಸ ಸ್ಥಿತಿಯಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ಮುಧೋಳದ ಶ್ರೀ ಮೃತ್ಯುಂಜಪ್ಪಳವರು ನೆನೆದುಕೊಂಡು ಹಾಗೂ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದ ಬಸವಣ್ಣನವರ ಬಸವ ತತ್ವ ಪ್ರಚಾರ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಶ್ರೀ ಮಣಿಪುರ ಚನ್ನಬಸವ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳಲ್ಲಿ ಹಾಗೂ ಬಸವದಳದ ಬಸವಕುಮಾರ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರಿಗೆ, ನಾಗನಾಥ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರಲ್ಲಿ ಹಾಗೂ ಹತ್ತೂರವರಲ್ಲಿ ಹಾಗೂ ಶಿವಾನಂದ ಅವರಲ್ಲಿ, ಸೋಮಶೇಖರ್ ಅವರಲ್ಲಿ, ಶಿವರಾಜ್ ಅವರಲ್ಲಿ ಮತ್ತು ಉಳಿದ ಎಲ್ಲ ಸಕಲೇಶ್ ಅವರಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಅವರ ಜೊತೆ ಬಂದಿದ್ದ ಎಲ್ಲ ಶರಣರಿಗೆ ಶರಣಾರ್ಥಿಗಳು. ಯಾರು ಬಸವಣ್ಣನವರ ಬೆನ್ನು ಹತ್ತಿ ಯಾರು ಪ್ರಚಾರ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವರ ಜೀವನ ಎಲ್ಲ ಬಂಗಾರಮಯ ಆಗ್ತಾರೆ. ಅದು ಉದಾಹರಣವಾಗಿ ಮುಧೋಳ ಮೃತ್ಯುಂಜಪ್ಪಗಳವರು, ಹಾಗೆ ಲಿಂಗಾನಂದ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರಾಗಲಿ ಅಥವಾ ಮಾತಾ ಮಹಾದೇವರಾಗಲಿ ಅಥವಾ ಚನ್ನಬಸವ ಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿಯವರು ಎಷ್ಟು ಬಸವಣ್ಣನವರ ಪ್ರಚಾರ ಮಾಡ್ತಾರೆ, ಎಷ್ಟು ಬಸವಣ್ಣವರ ಜೀವನ ಅಂಗಮಯ ಮಾಡ್ಕೋತಾರೆ, ಎಲ್ಲರೂ ಜೀವನ ಬಂಗಾರಮಯ ಆಗ್ತದೆ. ಈ ಸೌತ್ ಆಫ್ರಿಕಾ ಹೋಗಿ ಇವರ ಬಸವ ತತ್ವ ಒಳ್ಳೆಯ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಆಗಲಿ, ಒಳ್ಳೆಯ ಪ್ರಚಾರವಾಗಲಿ ಅಂತೇಳಿ ಕಿರೀಟ ಮಠದ ವತಿಯಿಂದ ನಾವು ನಮ್ಮೆಲ್ಲ ಸದ್ಭಕ್ತ ವತಿಯಿಂದ ಹಾರೈಸುತ್ತೇವೆ. ಶ್ರೀ ಗುರು बसव संत श्री सावता महाराज वारकरी मृदंग वादन प्रशिक्षण संस्था सोलापूर आयोजित पखवाज साधना हा कार्यक्रम मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला. श्री संत सावता महाराज वारकरी मृदुंग वादन प्रशिक्षण संस्था सोलापूर आयोजित पखवाज साधना हा कार्यक्रम यशनगर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या संस्थेच्या माध्यमातून मागील वर्षापासून मृदुंग वादनाचे प्रशिक्षण दिले जात आहे. या मृदुंग वादन संस्थेकडून वारकरी भजन, हरिपाठ, कीर्तन यासाठी लागणारे वादन प्रशिक्षण दिले जाते. त्याचबरोबर मुलामुलींना वारकरी पाऊल शिकवले जाते. मुलांच्या सोबत मुलींनाही प्रशिक्षण दिले जात आहे. दरम्यान 35 विद्यार्थी हरिभक्त परायण अनिकेत जांभळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत असून सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत वेगवेगळ्या गटाचे टाळ वाजवून पखवाज रियाज मोफत घेतला जातो. संस्थेच्या प्रथम वर्षपूर्ती निमित्ताने या वादन कार्यक्रमात श्री छत्रपती शिवाजी महाराज स्तुती पोवाडा, रामकृष्ण हरिभजन, भगवान शंकराचे स्तवन, सांप्रदायिक टाळ पखवाजच्या साथीने सादर करण्यात येणार आहे. छत्रपती शिवरायांच्या मुळेच संप्रदाय टिकला, अन्यथा मोगलांच्या काळात उघडपणे भजन करण्यास बंदी होती. वारकरी संप्रदायाचे अधिष्ठान म्हणून भगवान शंकरांकडे पाहिले जाते. हरिहरा भेद नाही नका करू वाद, हरिहरामध्ये भेद नाही म्हणूनच शंकर भगवान स्तुती गाऊन प्रत्यय दिला. त्याचबरोबरीने प्रभू रामचंद्रांचे हिंदी भजन गाऊन त्यासोबत पखवाज वादन केले. या कार्यक्रमाच्या प्रारंभी गुरुवर्य हरिभक्त परायण सुधाकर इंगळे महाराज, युवा नेते ज्ञानेश्वर सपाटे, युवा नेते शेखर फंड यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार संयोजकांच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमात 12 मुली, 23 मुले सहभागी होते. विद्यार्थ्यांना संबोधित करताना सुधाकर इंगळे महाराज यांनी दररोजच्या टाळाच्या माध्यमातून रियाज घेतल्यामुळेच मुले चांगल्या प्रकारे वादन करू लागले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात मी कार्यक्रमासाठी फिरतो, परंतु दररोज रियाज मुलांकडून करून घेणारी संस्था ही एकमेव असली पाहिजे असे सांगितले. यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तुकाराम लोखंडे, अविराज जांभळे, संजय केसरे, सचिन भोसले यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बळीराम जांभळे यांनी केले.
सोलापुरात बार डान्सरवर बलात्कार करणाऱ्या सराफ व्यापाऱ्याला अटक करण्यात आली आहे. सोलापूर शहरात बार डान्सरवर बलात्कार केल्याप्रकरणी सराफ व्यापारी माणिक सुरेश नारायण पेटकर राहणार सोलापूर यांच्या विरुद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात हकीकत अशी, पीडिता ही कामानिमित्त फेब्रुवारी 2024 मध्ये सोलापूर येथे आली होती. त्यावेळी पीडिता ही तिच्या भावाला अंगठी खरेदी करता आरोपीचे नारायण पेटकर ज्वेलर्समध्ये गेली होती. त्यावेळी आरोपीने पीडितेची खासगी माहिती व कुठून आला आहात अशी माहिती विचारली. त्यावेळी पीडितेने मी ऑर्केस्ट्रा बार डान्सर म्हणून काम शोधत असल्याचे सांगितले. यावेळी आरोपीने पीडितेस माझ्या बऱ्याच बार मालकांची ओळख आहे असे म्हणून पीडितेसोबत सलगी वाढवली आणि पीडितेचा मोबाईल नंबर मागून घेतला. तदनंतर आरोपी हा पीडितेसोबत फोनवरून बोलणं सुरू झालं. त्यानंतर पुन्हा पीडिता ही सोने खरेदी करण्यासाठी आरोपीच्या दुकानात गेली. त्यावेळी तिने सोने खरेदी केले आणि पीडितेने ऑनलाईन पेमेंट पाठवले आणि तिथून ती निघून गेली. त्यानंतर त्याच दिवशी आरोपीने पीडितेस सायंकाळी बार मालकाशी ओळख करून देतो असे म्हणून सायंकाळी बार्शी रोड येथे येण्यास सांगितले. त्यामुळे पीडिता ही रिक्षाने त्या ठिकाणी बार्शी रोडवरील एका लॉजवर गेली. त्या ठिकाणी आरोपीने पीडितेवर तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने बलात्कार केला व खिशातील बंदूक काढून याबाबत बाहेर कोणाला काही सांगितले तर तुला ठार मारेन अशी धमकी दिली. अशा आशयाची फिर्याद पीडितेने आरोपी विरुद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. सदर गुन्ह्यात पोलिसांनी आरोपी माणिक सुरेश नारायण पेटकर यास 31 मे 2024 रोजी अटक केली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. सोलापूर शहरात भर दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. फिर्यादी सौ पद्मावती प्रदीप चिल्ला वय 43, व्यवसाय गृहिणी, राहणार प्लॉट नंबर 15, मुक्तेश्वर नगर, ज्ञानेश्वर नगर, बस स्टॉप समोर, जुळे, सोलापूर. या दिनांक 5 मे 2024 रोजी त्यांचे पती प्रदीप चिल्ला यांचा वाढदिवस असल्याने सकाळी 11च्या सुमारास त्या स्वतः, पती आणि त्यांच्या 2 मुली असे सर्वजण मिळून अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी घराला आणि गेटला कुलूप लावून गेले होते. देवदर्शन आटपून त्या जुळे सोलापुरातील राहत्या घरी सुमारे 2:15च्या सुमारास परत आले असता त्यांना गेटचे आणि घराचे कुलूप तोडून कोणीतरी अज्ञात इसम घरात शिरल्याचे दिसून आले. फिर्यादी आणि त्यांची मुलगी नीरजा यांनी बेडरूम मध्ये जाऊन पाहिले असता एक इसम घरात चोरी करत असताना त्यांनी पाहिले. सदर अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या मुलीस धक्का मारला आणि तो चोरी केलेले सोन्याचे दागिने सोबत घेऊन पळून गेला. सदर घटनेबाबत यातील फिर्यादी पद्मावती चिल्ला यांनी विजापूर नाका पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 454, 380 प्रमाणे दिवसा घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. सदरचा घरफोडीचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा हा दिवसा भर लोकवस्तीमध्ये झाल्याने पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे तसेच गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार, पोलीस अधिकारी यांच्यासह घटनास्थळास भेट दिली. घरफोडीचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केले. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक दादासो मोरे आणि पथकातील पोलीस अंमलदार हे तांत्रिक पुरावे आणि बातमीदारामार्फत गुन्हा उघडकीस आणण्याचा कसोशीने प्रयत्न करत होते. 21 मे 2024 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक दादासो मोरे यांच्या पथकातील पोलीस अंमलदार इसान जमादार आणि संदीप जावळे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार बाबू खाजप्पा मुंगली याने काही दिवसांपूर्वी जुळे सोलापुरात दिवसा घरफोडी केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे आणि पथकाने बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीची तसेच कौशल्याने मिळवलेल्या तांत्रिक माहितीची खातरजमा करून सदरचा गुन्हा हा सराईत गुन्हेगार बाबू मुंगले यांनीच केला असल्याची खात्री केली. त्यानंतर मिळालेल्या बातमीप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे आणि पथकातील अंमलदार यांनी आरोपी नामे बाबू खाजप्पा मुंगली याची गोपनीयरित्या माहिती काढून सापळा रचून त्यास त्याच्या राहत्या घराच्या परिसरातून कौशल्याने ताब्यात घेतले. सदर इसमाकडे केलेल्या तपासात त्याने 5 मे 2024 रोजी जुळे सोलापुरातील फिर्यादी यांचे बंद घरात दिवसा शिरून चोरी केल्याचे कबूल केले. त्यामुळे त्यास गुन्ह्याच्या तपासकामी अटक करण्यात आली. गुन्ह्याच्या तपासात सहाय्यक पोलीस निरीक्षक दादासो मोरे, गुन्हे शाखा, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस एन गायकवाड, विजापूर नाका पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीकडून 5 तोळे वजनाचे एक सोन्याचे गंठण, 1.5 तोळा वजनाचे नेकलेस असा 6.5 तोळे वजनाच्या किमतीचा 6,25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरे आणि त्यांच्या तपास पथकाने कौशल्याने अथक परिश्रमाने गंभीर स्वरूपाचा गुन्हा अल्पावधीतच उघडकीस आणला. सदरची कामगिरी डॉक्टर एम राजकुमार, पोलीस आयुक्त सोलापूर, डॉक्टर दीपाली काळे, पोलीस उपायुक्त गुन्हे
प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे तसेच सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दादा मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक SN गायकवाड व गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार सफी किर्दक, संदीप जावळे, विनोद राजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, सतीश काटे यांनी केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 299व्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक साम्राज्य सामाजिक संघटनेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक आणि पुष्पहार अर्पण करून शुभेच्छा देण्यात आल्या. जयंतीच्या निमित्ताने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा सोलापूर शहरात उभा राहावा या पद्धतीची मागणी संघटनेच्या वतीने अहिल्यादेवी होळकर चौकात सेल्फी स्टँड उभा केला आणि समाज बांधवही त्या सेल्फी स्टँडला गर्दी केली आणि आपला पाठिंबा दर्शवला. लढा पुण्यश्लोक साम्राज्याचा अभिमान सोलापूरचा या पद्धतीने त्या सेल्फी स्टँडवर लिहिले होते. संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर पाटील यांनी सांगितले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा सोलापूर शहरात उभा राहिल्याने सोलापूरच्या सौंदर्यात भर पडणार आहे. तसेच येणाऱ्या नव्या पिढीला पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या बलाढ्य इतिहास समजणे काळाची गरज आहे. खास करून मुलींना व महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास, त्यांचे शौर्य, त्यांचा त्याग, त्यांचे बलिदान याचा अभ्यास झाला पाहिजे व अहिल्यादेवींचे विचार प्रत्येकाच्या मनात रुजावे याकरता पुण्यश्लोक साम्राज्य सामाजिक संघटना सदैव प्रयत्न करेल. याप्रसंगी शेखर वंगाळे, अनिकेत पाटील, निखिल घोडके, राकेश उमदी, प्रवीण चाफाकरंडे, संदीप कांबळे, ओंकार कोरे, अहिल्या प्रतिष्ठानचे साई पालवे, राजमाता प्रतिष्ठानचे सिद्ध निशाणदार, मल्हार प्रतिष्ठानचे योगेश तरंगे, महासंग्राम प्रतिष्ठानचे पवन खांडेकर, आकाश नागणकेरी, प्रवीण बंडगर, रोहित बंडगर, मल्लिकार्जुन मैत्रे आदी उपस्थित होते. राजमाता होळकरांचा सुभेदार मल्हार होळकरांचा महाराजा शिवराय होळकरांचा येळकोट येळकोट येळकोट. वाशी येथे ज्येष्ठ नागरिकांना डॉक्टर राहुल घुले यांच्या आरोग्य मित्र परिवाराच्या वतीने आधाराची काठीचे वाटप करण्यात आले. वाशी येथे ज्येष्ठ नागरिकांना डॉक्टर राहुल घोले यांच्या आरोग्य मित्र परिवाराच्या वतीने आधाराची काठीचे वाटप करण्यात आले. या स्टीलच्या काठीची किंमत बाजारामध्ये 500 ते 600 रुपये असून मोफत वाटप केल्याने ज्येष्ठ नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक महासंघाचे सचिव बळीराम जगताप तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक शहाजी चेडे, हरिभक्तपरायण बाप्पा महाराज यांची उपस्थिती होती. याप्रसंगी सचिन जाधवर, श्रीरामण्णा चौरे, उमेश मोराळे, मनीषा चौधरी, उमेश मोराळे, अशोक घोळवे, भारत घोळवे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्राध्यापक चेडे यांनी ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य, दिनचर्या व काठीचे महत्त्व सांगून ज्येष्ठांनी आरोग्य हीच संपत्ती समजून जतन करावी. ज्या ज्येष्ठांना आपली मुलेबाळे सांभाळत नाहीत आणि गरज म्हणून या काठीच्या आधाराने आपल्या चालण्या फिरण्याचे सर्व व्यवहार सुरळीत पार पडतील अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनीषा चौधरी यांनी केले तर अध्यक्ष समारोपामध्ये बळीराम जगताप म्हणाले, डॉक्टर राहुल घुले यांनी ज्येष्ठ नागरिकांना आधार काठी देऊन खरोखर आधार दिला आहे. तरी डॉक्टर घुले यांना ज्येष्ठ नागरिकांनी कधीही विसरू नये असे सांगितले. आभार प्रदर्शन सचिन जाधवर यांनी केले. वाशी येथील 100 ज्येष्ठ नागरिकांना या आधाराच्या काठीचे वाटप करण्यात आले. आनंद होत आहे. आपले जे डॉक्टर राहुल घुले आहेत ते आरोग्य क्षेत्रात स्वतः डॉक्टर तर आहेत, खूप असं चांगलं काम आहे त्यांचं, प्रत्यक्षात मी स्वतः बघतोय. आणि या माध्यमातून जे आरोग्य मित्र परिवार जो आहे त्यांचा, या माध्यमातून आता मॅडम म्हणल्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिक किंवा जे प्रत्येकाला मुलं आहेच, परंतु ही आपल्या आधाराची काठी होत नाही. मग ही आधाराची काठी या डॉक्टर साहेबांना जे आपणाला दिलेली ती काठी स्वतः घेऊन स्वतःच्या पायावर उभारण्याचं ही खूप मोठं असं श्रेय यातून आपल्याला दिलं जात आहे किंवा आपल्याला ऊर्जा प्राप्त करून दिली जाते या काठीच्या माध्यमातून. त्यामुळं आपण या काठीच्या माध्यमातून असं नाही कुणाला मारण्याचं होतं, तर आपण या माध्यमातून जर कुणी यादाखाली आलाही तसा अंगावर तर काय हरकत नाही शेगावर घ्यायला आणि त्याचा रिमोट करायला काय हरकत नाही. तर शक्यतो असं काही होत नाही, कारण माणूस ज्येष्ठ झालेला आहे म्हणजे ते त्याला नेहमी आधाराचीच गरज असते. आमच्यासारख्याला आधार देण्यापेक्षा या काठीनं आधार स्वतःला आधार घेऊन चालायला मदत किंवा ऊर्जा ही यातून मिळणार आहे. तर या पुढील काळात सुद्धा आपणाला मी सरांना माहिती आहे
ज्येष्ठ नागरिकांचे कुठेही जिथं प्रोग्राम असतील कार्यक्रम असतील तिथं स्वतः मी योगासाठी आधाराची काठी भेट देणार. सुरुवातीला आमच्या अध्यक्षाच्या घरी आला आणि त्यांनी संपूर्ण सांगितलं तर आम्हाला इतका आनंद वाटला की काय नाही, आमची ज्येष्ठ नागरिक संघटना आहे वाशिंदा पूर्ण महाराष्ट्रामध्येच आहे आणि त्याचं रजिस्ट्रेशन आहे. आणि जर त्याच्यामार्फत जर ज्येष्ठ नागरिक संघटना डॉक्टर राहुल गुऱ्याचं जर आपण सहकार्य जर होत असेल तर काय हरकत आहे. त्यांच्यामुळं आपलाही फायदा होतोय, आपल्या ज्येष्ठ नागरिकांना फायदा होतोय. आता तुम्हाला जे काठी घेणार आहेत पण एवढं ध्यानात ठेवा, डॉक्टर राहुल गुरे काठीवर लिहिलेले त्यांना विसरायचं नाही, एवढं ध्यानात ठेवा. कारण त्याने हमेशाही समाजसेवाचे कार्य सुरू केले. कारण काय त्यांच्या मुंबईला जो दवाखाना आहे त्याच्यामुळे सुद्धा ऑपरेशन फुकट होते. मी माझं स्वतःच उदाहरण सांगतो. मी मुंबईला हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य सेवामधून गेलो होतो. पण त्यावेळेला माझं रेशन कार्ड पांढरं होतं आणि म्हणलं पांढरं कार्ड चालत नाही, तुम्हाला ते फायदा मिळत नाही, तुम्ही 4.5 लाख रुपये भरा. त्यामुळे माझं पैसे नाहीत, तुम्ही आधीच मला हजर करून घ्यायचं नाही, रुजू करून घ्यायचं नाही ना, तुमच्याकडे कार्ड नाही हवं माघारी जावा म्हणायचं, आम्ही आलो असतो. पण त्यावेळेला ह्या ज्येष्ठ नागरिक संघटनेने उठाव केला आणि पांढरं कार्ड सुद्धा त्या महात्मा फुलेमध्ये ऍड केलं. आता कोणत्याही नागरिकाला किती जमीन असो. तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील पौर्णिमा संस्थेच्या वतीने कैलासवासी लक्ष्मण चव्हाण यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अणदूर येथे मोतीबिंदू शिबिराचे आयोजन करण्यात आले. तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील पौर्णिमा संस्थेच्या वतीने कैलासवासी लक्ष्मण चव्हाण यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अणदूर येथे मोतीबिंदू शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये डॉक्टर गिरीश पाटील, अविनाश चव्हाण, कल्पना चव्हाण, परमेश्वर घाडगे यांनी एकूण 297 व्यक्तींची तपासणी केली. या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. शिबिरामध्ये तपासणी दरम्यान 29 व्यक्ती हे मोतीबिंदू झाल्याचे दिसून आले. यापैकी 15 रुग्ण शस्त्रक्रिया करण्यास तयार झाले. त्या रुग्णांना मोफत पुणे येथील बुधराणी हॉस्पिटल येथे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांचा पौर्णिमा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी डॉक्टर गिरीश पाटील, अविनाश चव्हाण, कल्पना चव्हाण, परमेश्वर घाडगे, संस्थेच्या अध्यक्षा सुजाता चव्हाण, नागेश चव्हाण, राजश्री चव्हाण, अनुराधा पापडे, चंपा सूर्यवंशी, विजया कंदले, विशाखा मुखरे, अंजली भारेराव, वैजयंती गोवे, लक्ष्मी गायकवाड, कल्पना क्षीरसागर, विक्रम शिंदे, नागनाथ चव्हाण, बानुबाई राठोड, महादेव राठोड, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी ताई आदी उपस्थित होते. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन झाले सज्ज. शासकीय गोदाम परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी कर्मचारी दाखल. समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण. महापालिका शिक्षकांनी पाठ्यपुस्तकांची मागणीप्रमाणे केली स्वीकृती. शहरात भरदिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास ठोकल्या बेड्या. सोन्याचा ऐवज जप्त करत शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांची दमदार कामगिरी. आणि सोलापुरात बार डान्सरवर केला बलात्कार. शहरातील सराफ व्यापाऱ्याला पोलिसांनी केली अटक. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींचा आढावा घेत रहा आणि पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.